आजचा मोर्चा विविध विषयासाठी आपण काढला होता आणि त्या संदर्भातलं पत्र आपण सात दिवसापूर्वी महापालिकेला दिलं होतं। आयुक्त मॅडमला खरं तर मंत्रालयात एक बैठक होती तरी त्या थांबल्या, त्याबद्दल त्यांचे पहिले धन्यवाद आभार मानतो। आणि जे काही विषय आहेत ते आपण सगळे विषय त्यांना दिलेत। त्यांनी आता लवकरात लवकर सगळे विषय काही तर आता याचं विचारलं की गार्डन्स त्याचं टेंडर पण त्यांनी जे कॉल केलं होतं 4 महिन्यापूर्वी, अजून वर्क ऑर्डर देत नव्हते, ते वर्क ऑर्डर त्यांनी कालच्या काल सगळ्यांना इश्यू केल्या। बाकी आता जो स्मशानभूमीचा विषय आहे त्या विषयावर आयुक्त मॅडम सांगितलं की जे भगवं आणि पिवळं कार्डधारक आहे त्यांना आपण ते पैसे आकारणारच नाही। जे नंतरचा विषय आहे की बाबा आपण पैसे घेतो आणि मैताचे जळू लाकडांचे पैसे घेतो आणि नंतर पुन्हा देतो, तर त्या बाबतीत पण ते निर्णय घेणार आहेत। बाकीचे सगळे विषय आपण त्यांना दिलेत आणि लवकरात लवकर ते मार्गी लागतील असं आपण प्रशासनाकडून अपेक्षा बाळगूया। आणि त्यानंतरही जर काही विषय राहिले तर आम्ही मनसेच्या पद्धतीने एक विषयाचा पाठपुरावा करून आंदोलन घेणार आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विविध विषय घेऊन आज आयुक्तांच्या दालनामध्ये बैठक झाली। शहराचे 14 विषय आहेत, 14 विषयामध्ये गार्डन आहे, रस्ते आहेत, स्मशानभूमी आहे, अशा प्रत्येक 14 विषयांवर आयुक्तांकडं चर्चा झाली। त्यांनी सगळे मुद्दे रीतसर लिहून घेतलेले आहेत आणि या जिलेबीसारख्या सरळ असलेले प्रशासन आणि झोपे गेलेल्या प्रशासनाला कसं जागं करायचं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगलंच ठाऊक आहे। येत्या काही दिवसामध्ये जर ह्या 14 प्रश्नांचा विषय मार्गी लावला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या धाग्यासारखं सरळ केल्याचे राहणार नाही।